टिफिन में? काय है? काशवी ईटिंग शुगर डेली। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आज मी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आली आहे। तर आज यामध्ये असं आहे की माझी छोटीशी काशवी म्हणजेच माझी मुलगी तिचा आणि माझा दररोजचा डेली रुटीन शेअर करते। तर ती आता गेली आहे आंघोळीला, ती आता जस्ट उठली आहे आणि आंघोळ करून आल्याच्या नंतर तिला स्कूलमध्ये जायची तयारी चालू आहे। तर तिचे पप्पा तिला आंघोळीला घेऊन गेले, तर मी आता तिचा टिफिन बनवते आणि टिफिन बनवल्यानंतर तिला स्कूलमध्ये पाठवायचं आहे। कदाचित तुम्हाला आवाजही येत असेल, मागे ती रडते, तिचा रडण्याचा खूप सारा आवाज येतोय आणि मी आता तिचा टिफिन बनवायला जाते। तर मी माझे काही असे व्हिडिओज आहे की ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बघू मग दिवसाचं पुढे कसं होतं, दिवसाचा माझा डेली रुटीनचा ब्लॉग हा कसा होतो। त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझी आणि काशवीची कशी मजा होते, म्हणजे कसं काम करते, कसं तिला मॅनेज करते मी दिवसभर। तर चला मग लागूया आपल्या कामाला। तर मी आता आले किचनमध्ये आणि काशवीसाठी टिफिन बनवते की टिफिनमध्ये तिला द्यायचा आहे डोसा। तर मग म्हणून मग त्याचीच तयारी चालू आहे। काशवीला टिफिन बॉक्समध्ये मी आज डोसा दिला होता आणि त्यासोबतच दही दिलं होतं। छानपैकी अशी आंघोळ झाली होती आणि त्यानंतर आवरायचा टास्क होता, म्हणजे हा माझ्यासाठी सर्वात अवघड टास्क आहे। तिचं आवरणं, तिला कपडे घालणं, तिचं डोकं विंचरून देणं, म्हणजे हा खरंच खूप अवघड टास्क आहे। तिच्यासाठी हेच बघत होते की आज कोणता ड्रेस आहे। आज होता लाईट ब्ल्यू कलर, म्हणजे तिच्या स्कूलचा युनिफॉर्म लाईट ब्ल्यू कलरचा होता। मी तिला छानपैकी असं रेडी केलं, तिला ड्रेस घातलं, तिला छान असा मेकअप करून दिला। तिचे केसही खूप ओले होते आणि तेही कोरडे केले। त्यानंतर काय खाती काशवी? चॉकी खातीये? वाव। मी आता काशवीला सोडायला जाते, त्यानंतर आल्यानंतर परत तुमच्याशी माझं रुटीन शेअर करते। कुठे जाते तू? तू कुठे जाते? स्कूल मध्ये? वाव। तू
ती गाडीमध्ये बसली की कुठेही जायचं असो, मग तिचं असं काहीतरी बडबड करायचं काम चालू असतं. मग मी तिला छान अशी पोयम म्हणायला लावली, ती बोलली सुद्धा. आणि ती खूप छान छान पोयम म्हणते, जी मला आवडते. पण तिचे छोटे छोटे बोबडे बोल हे मला खूप जास्त आवडतात. तसं बघायला गेलं तर अजून एखाद्या वर्षात ती मोठी होऊन जाईल. ते तिचे हे छोटे छोटे बोल ही आपल्याला बघायला किंवा ऐकायला भेटणार नाही. असो, तिची स्कूल ही जवळ आलीच होती. तिला स्कूलमध्ये सोडायचा टाईम झाला होता. तिचा फ्रेंडही आला होता तिच्यासोबत आणि तिचं इकडे रडायला सुरुवात केली होती की मला नाही जायचं मम्मा स्कूलमध्ये. पण तिला स्कूलमध्ये सोडलंच. घरी आल्यानंतर जे काही पेंडिंग कामं होती ती सगळे पूर्ण केले आणि छानपैकी थोडासा आराम केला. मग म्हटलं ती आल्याच्या नंतरच स्वयंपाक करू. मी माझे घरातल्या कामांना आवरायला सुरुवात केली होती आणि माझे काम जवळपास आवरत आलेच होते. तर आता जवळपास माझं सगळं काम आवडत आलेलं आहे आणि आता काश्मीरला घेतला जायची टायमिंग पण झाला आहे. आता 11:30 वाजत आले. बघू शकता तुम्ही, 2च मिनिटं बाकी आहे. आणि मी असा विचार करते की आता काश्मीरला घेऊन यायला पाहिजे. तर चला काश्मीरला घेऊन येऊ आणि त्यानंतरचं परत आपलं रुटीन शेअर करते मी तुमच्याशी. अच्छा ठीक आहे. काशू, काश्वी, ए काशू, काशू मी आते. काय आहे बेटा? हा, काश्मीला स्कूलमधून घेऊन आलेली आहे. काश्मी पण आलेली आहे ना. काश्मी आता स्कूलमधून आलेली आहे. तिला जेव्हापासून स्कूलमध्ये टाकलं आहे ना तेव्हापासून थोडासा शांत स्वभाव झाला आहे. घरी आल्याच्या नंतर ती अशी शांत खेळते. पहिले म्हणजे स्कूलमध्ये टाकायच्या पहिले ती घरी असायची ना, ती थोडा वेळ तरी मोबाईल घ्यायचीच. पण आता तिचा पूर्ण टाईम हा खेळण्यामध्येच जातो. ती स्कूलमध्ये जाऊन मला तरी असं वाटतंय की हे सँडल काढून सुद्धा ठेवायचं शिकली आहे. ती फेकतीये पण ठीक आहे, आत्ता फेकतीये पण नंतर नाही फेकत. ती तिचे सँडल बरोबर सेटिंगमध्ये तरी ठेवते. त्यानंतर ती माझ्याशी खेळायला लागली. मला म्हणत होती की मम्मा माझ्याशी खेळ. मी छानपैकी तिच्याशी थोडा टाईम खेळले आणि त्यानंतर मी परत स्वयंपाकाला लागले होते. मी छानपैकी असा सगळा स्वयंपाक आवरला होता आणि तिला झोपी लावली. संध्याकाळच्या टाईमला ती झोपेतून उठल्याच्या नंतर मी तिला छानपैकी असं गार्डनमध्ये घेऊन गेले होते. गार्डनमध्ये आल्याच्या नंतर टाईम कुठे निघून जातो तेच कळत नाही. ती छान असं तिचं खेळण्यामध्ये मग्न असते. ती छान असं खेळते आणि त्रासही देत नाही. असाच असतो आमचा डेली रुटीन. दिवसभर आमचा असंच चालू असतं. काश्मीची पॅन्ट मागून ओली झाली आहे आणि बघा कशी करते ती. जा जा काश्मी, सिट डाऊन. खाली बस काश्मी, खाली बस,
खाली बस. ये तर असा गेला आजचा माझा आणि माझ्या मुलीचा म्हणजेच काशवीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा. तुम्हाला जर असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून असंच काहीतरी नवीन नवीन घेऊन येईन. तोपर्यंत बाय.